हॅलो गाईज, कसे आहात सर्व? मस्त ना. तर मी आज पहिलाच मिनी ब्लॉग करायचं ठरवलं आहे. तर पहिला मिनी ब्लॉग ॲनिव्हर्सरीचा असावा असं मला तरी वाटतं, म्हणून मी तो करते आहे. संध्याकाळी कामावरून आले आणि लगेच तयारीला लागले. पाहुणे पण येणार होते आणि त्यात ॲनिव्हर्सरीचं हे सगळं लावलं. त्याच्यानंतर फुगे लावले. ते करता करता खूप घाम आला. फुगवता फुगवता पूर्ण हवाच निघाली. ते लावून घेतलं फटाफट कारण पाहुणे पण येणार होते. त्यासाठी जेवण वगैरे सगळी घाई. ॲक्च्युली आम्हाला झोपायलाच एक वाजला. बस 12-1 वाजले. त्याच्यानंतर हे करता करता खूप वेळ निघून गेला, पण झालं बाई एकदाचं. त्यानंतर आले आमच्या घरी पाहुणे म्हणता येणार नाही, फॅमिली मेंबर आहेत. त्यानंतर केक आणला. चिकन 65 आज अचानक स्पेशल बनवलेलं आहे प्रशांतजींनी. नंतर मस्त बड्डे केक कापला, ॲनिव्हर्सरी केक. खूप एन्जॉय केला, खूप फोटो काढले आणि गिफ्ट ओपन केले, अनबॉक्सिंग केले. खूप आवडले आम्हाला गिफ्ट्स, कारण आमच्याकडे ती गोष्ट नव्हतीच. आम्हाला ते करायचं होतं, पण आम्ही ते केलं नव्हतं अजूनपर्यंत. तर बघू शकता गिफ्ट्स काही आहेत, गिफ्ट्स आहेत. फटाफट ओपन करत होते. एक्साइटमेंट खूप जास्त होती. हे जे प्रशांतजी ओपन करत आहेत ते मी दिलं आहे. ते ॲक्च्युली समजणार पण नाही की काय दिलं वरतून, पण आतमध्ये जेव्हा ओपन केलं तेव्हा समजलं की ते ह्याच्यात फ्रेम आहे, त्याच्यातही फ्रेम आहे. ती ओपन केली त्यांनी. आम्हाला दोन्हीही गिफ्ट, प्रशांतजी नाही मी दिलेलं तर आवडलं, पण सर्वात भारीवालं जे साक्षगरने दिलेलं गिफ्ट आहे ते खूप छान आहे. आम्हाला खूप आवडलं. त्या सर्व डेट वगैरे लिहिलं आहे, फोटोज टाकले आहेत. प्रशांतजी बघू शकता किती खुश आहेत. आम्ही गिफ्ट्स वगैरे केले ओपन, केक कापला वगैरे. त्याच्यानंतर जेवायला बसलो. जेवण वगैरे झाल्यानंतर फ्रेम्स मी लावल्या. कशा दिसत आहेत ते नक्की सांगा कमेंटमध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. वडापाव वगैरे खाल्ला, कारण नाश्ता नव्हता केला, चहा पिऊन फक्त निघालो होतो. त्यानंतर आम्ही जात होतो जे पाहुणे आले आहेत त्यांची आत्ते त्यांच्याकडे. तिकडनं आम्ही निघालो आणि घरी आलो. आणि आत्ता हे निघालेले आहेत गावाला पाहुणे, म्हणजे ही दोघं. आणि प्रशांतजी पण सोडायला जात आहेत खालपर्यंत. अशीच मिनी व्लॉग जर बघायचे असतील तर आमच्या चॅनलला पण सपोर्ट करा आणि खूप प्रेम द्या कमेंट्समध्ये. कारण व्हिडिओ करण्याची आणि एडिटिंग करण्याची जी एनर्जी आहे ती फक्त काहीच तुमच्यामुळे येते, तुमच्या कमेंट्समुळे येते. त्यामुळे हे प्रयत्न माझे चाललेले असतात की काही ना काही शिकत राहा. नवीन व्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि बाय बाय.